नवी दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। एनडीए आणि इंडिया आघाडीचे नेते नवी दिल्लीमध्ये दाखल होऊन सरकार स्थापनेकरता प्रयत्न करतायत। मात्र उद्धव ठाकरेंनी इंडियाच्या बैठकीला जाणं टाळलंय। उद्धव ठाकरेंनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र उद्धव ठाकरेंनी अचानक त्यांचा प्लॅन बदलला। आता बदललेल्या प्लॅननुसार संजय राऊत इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहून खलबतं करणार आहेत। मंगळवारच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ते बघूया। सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईन, कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील। आज मुंबईतले खासदार मला भेटले, उद्या बाहेरगावचे खासदार येतील। सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील, त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई, अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेन। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या घडामोडी घडत असताना त्यात उद्धव ठाकरे का सहभागी होत नाहीत असा प्रश्न आता निर्माण झालाय। उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे असा सस्पेन्सही निर्माण झालाय। त्यामुळे 2019 मधील राजकीय घडामोडींच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली होती। मात्र निकालानंतर त्यांनी महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केले। आता 2024 मध्ये उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणूक काँग्रेससोबत लढवली, पण आता निकालानंतर दिल्लीतल्या बैठकीला गैरहजर राहून उद्धव ठाकरेंना नेमकं काय साधायचंय अशी चर्चा सुरू झाली आहे। दिल्लीत नव्या सरकारचा शपथविधी पार पडेपर्यंत एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बैठका सुरूच राहतील। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या इंडियाच्या बैठकीतील गैरहजेरी त्यांच्या मनात नेमकं काय आहे असा उपस्थित करणारी नक्कीच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।